नमस्कार, मी तेजस फडके. शिरूर तालुका.comच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. शिरूर तालुक्यात गोळीबाराची घटना असेल किंवा पोलिसांना पोलीस स्टेशनसमोर मारहाण असेल, अशा अनेक घटना गेल्या 2 ते 3 वर्षात घडल्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. याच विषयावर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज हे सध्या सत्याग्रह आंदोलन करतात. ते कालपासून ते आंदोलनाला बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे तालुकाभर सध्या आपल्या विशेषतः शिरूर पोलीस ठाण्याच्या आधीत आणि एकंदरीत एकूण तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची म्हणजे कायद्याचा धाकच उरला नाही अशी जनतेची भावना झालेली आहे. चोऱ्या, त्या डिप्यांच्या चोऱ्या असो, महिलांच्या गळ्यातील दागिने नेणे असो, दिवसाढवळ्या अशा ह्या चोऱ्या चालू आहेत. MD ड्रग्सचा प्रकार भयंकर वाढत चालला आहे. पोलीस ठाण्यातच टोळक्यांनी भांडणं होतात आहेत. एक पिस्तूलमधून गोळीबाराच्या घटना असतील, म्हणजे अशा इतर अवैध धंदे असतील, ह्याला अजिबात धाक उरलेला नाही आहे. आणि कायदा सुव्यवस्था जर व्यवस्थित असेल तरच आपण सुरक्षित समाज म्हणून जगू शकतो. अन्यथा आपलं जे दैनंदिन जीवनमान हे धोक्यात येईल. आणि तालुक्यातल्या ज्या परिस्थितीबाबत ह्या इतक्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत की इथे पण काही निवडक बातम्या आपण दाखवलेल्या आहेत. आणि एवढं असूनसुद्धा जर त्याची शासन प्रशासनाने दखल घेतली नाही, याची मला खंत वाटते. ह्याच निषेधार्थ आंदोलन करण्याचा एक असा आपण निर्णय घेतला. त्याच्यासाठी राळेगण सिद्धे येथे जाऊन सामाजिक गुरु आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद घेतले आणि या आंदोलनाला आपण सुरुवात केलेली आहे. तर याच्यापैकी एक मागण्या आपल्या भरपूर आहेत, पण याच्यातल्या ज्या प्रमुख ज्या मागण्या आहेत सुरुवाती की तालुक्यासाठी ज्या सुरुवातीला आवश्यक आहे की शिरूर पोलीस ठाण्यासाठी एक दबंग कर्तव्यनिष्ठ आम्हाला पोलीस अधिकारी द्या. शिरूर तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणजे DYSPची नेमणूक आहे. पहिले दौंड होतं तरी एवढी भयंकर परिस्थिती नव्हती. आता शिरूरसाठी स्वतंत्र असून पण परिस्थिती भीषण होत चालली. तर आपण IPS दर्जाचे DYSP द्यावेत अशी आपण मागणी केलेली आहे. आणि आज वरिष्ठ कार्यालयातून त्याबाबत आपल्याला संपर्क झालेला आहे आणि त्या अपेक्षा आहे की काहीतरी कार्यवाही होईल याबाबत. परंतु ते पुढे पाहणं महत्त्वाचं ठरेल, जोपर्यंत काही आदेश होत नाही किंवा काय नाही. तर ही चिंताजनक परिस्थिती. दुसरा गोष्ट अशी आहे की तालुक्यातले म्हणजे शिक्रापूर पोलीस ठाण्यातला तिकडचे काही विषय आहेत. शिक्रापूरच्या पोलिसांबाबत पण एक गंभीर आरोप झालेले आहेत की खुनाच्या आरोपीला मदत केली, खुनाच्या आरोपीला सोडलं किंवा अशा घटना. आणि त्या पोलीस ठाण्यातीलच एका कर्मचाऱ्यांनी त्याबाबत आवाज उठवला होता. तरी एकंदरीत जर आपण पोलीस खातं हे शिस्तप्रिय खातं म्हणून ओळखलं जातं आणि ते आहे, परंतु काही चुकीच्या प्रवृत्ती त्याच्यात असल्यामुळे, सहभागी झाल्यामुळं ह्या संपूर्ण खात्याला त्याचा एक कलंक लागत आहे. त्याच्यासाठी सर्वांनीच म्हणजे वरिष्ठ गृहमंत्री असतील, पोलीस महासंचालक असतील, यांनी गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. कारण आज हा जनतेच्या सुरक्षेचा विषय आहे. तुम्ही MD ड्रग्ससारखा विषय इतका भयंकर झाला आहे तालुक्यात. 20-20 कोटीचं ड्रग्स सापडतं आणि त्याच्यात पोलिसांचा सहभाग. तुम्ही विचार करा जनतेच्या मनात आज काय भावना होती जर एवढ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा सहभाग. त्याचं पुढं काय झालं? पुढे काहीच येत नाही. आता काही कारवाया दाखवल्या जातात, काही जनतेचं म्हणणं आहे दिखाऊ कारवाया आहेत त्या, काही ग्रॅममध्ये फक्त जर कारवाया. मग जर फक्त काही ग्रॅम जर सापडत असेल तर मग तालुक्यात काही ग्रॅम कसं काय पुरेल? ही गोष्ट आहे. त्याच्यात मूळ जे प्रमुख जे मोठे मासे आहेत यांना वगळण्यात येते अशी सुद्धा काही गोपनीय माहिती आहेत. हे एकंदरीत ह्या ज्या कारवाया झाल्यात याच्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन होणं गरजेचं आहे. तर हे सगळं बाहेर येईल आणि याच्यासाठी सर्व तालुक्यातील सर्वांनीच एकत्र येऊन लढलं पाहिजे. कारण हा तालुक्याच्या सुरक्षेचा आणि अस्मितेचा विषय. कारण शिरूर तालुका आपला एक सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये. आणि ह्या तालुक्याला आत्ता जे हे ग्रहण लागलं आहे तर हे आपल्याला ह्या ग्रहण मोडून काढावं लागेल. त्यासाठी सर्वांनी लढावं लागेल. मला सांगा, शिरूर विभागीय अधिकारी आहेत DYSP, त्यांच्या अखत्यारीत 3 पोलीस स्टेशन येतात. बरोबर. शिरूर, रांजणगाव आणि शिक्रापूर. तर आपण जर पाहिलं तर शिरूर आणि शिक्रापूरमध्ये पोलिसांच्यावरच अनेक त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. अनेक ठिकाणी काही गोष्टीत पोलिसांचा सहभाग अगदी उघड झाला आहे.
आणि अशी चर्चा आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगा तुम्ही हे पहा ना, ही जर बातमीपत्र पाहिली ना तुम्ही, आता आपण माने पोलीस अधीक्षक साहेबांनी हे कधीचं बातमीपत्र आहे, डिसेंबरचं 2025. तर याची बातमी आलेली आहे दैनिक प्रभातला, की त्यावेळेस मागणी आपण तक्रार केली होती. त्यांनी त्याबाबत आश्वासन दिलं होतं की आम्ही एक दबंग म्हणजे चांगला DYSP अधिकारी देऊ आणि याबाबत तक्रारी सर्व आम्हाला पाठवा म्हणले होते. सर्व पाठवलं होतं, पुरावे हे बातमीपत्र आहेत. परंतु पोलीस अधीक्षक साहेबांनी त्याची दखल घेतली नाही. तुम्ही हे पाहू शकता, जर वरिष्ठांनी वेळीच जर दखल घेतली ना, तर ह्या गोष्टींना हे काय आहे, शिरूर तालुक्यात MD ड्रग्सचा विळखा. आता तुम्ही शिक्रापूरचं उल्लेख केला, तर शिक्रापूरची एक दुहेरी हत्याकांड झालं मध्ये, म्हणजे एकामागं दुहेरी, म्हणजे एक काही महिन्यांपूर्वी ते एका बालकाची हत्या झाली होती आणि त्याच्यातच व्यवस्थित तपास न केल्यामुळं की तो त्याच आरोपीने दुसरी हत्या केल्याची घटना झालेली आहे आणि त्याचेसुद्धा ते बातमीपत्र प्रसारित झालेलं आहे. ते आता इथे नसन, परंतु हे फार गंभीर गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या शेतात कृषी वापरासाठी असलेले रोहित्र, मोटरी, केबल, ते महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र, ते थेट तुमचा जीव इथपर्यंत ह्या गोष्टी येऊन पोचल्यात आणि तरुणाई बिघडत चालली. आणि आपल्या राष्ट्रासाठी जर युवक हा राष्ट्राचा कणा आहे, जर तो जर बिघडत असेल तर मग हे राष्ट्राचं भविष्य बिघडवल्यासारखं आहे. त्यासाठी आपण हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. मग हे जर जनतेला कळतं आहे, इथं महिला येऊन तीव्र भावना व्यक्त करतात, तर मग एवढ्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत की ह्या बातम्या पाहून एखादा साधारण माणूससुद्धा सांगेन की जर एवढं सगळं येतं आहे तर मग वरिष्ठ दखल का नाही घेत. म्हणजे एवढा वरदहस्त कोणाचा आहे किंवा वरिष्ठांवरतीच कोणाचा दबाव आहे का? आता असा प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे की पोलीस अधीक्षक असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील. इथे आता मगाशी एक प्रश्न उपस्थित झाला होता की त्यांच्यावरच कदाचित दबाव असेल म्हणून याच्यावरती कारवाई करण्यात येत नाही किंवा मग ज्या अधिकाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांना तात्काळ निलंबन म्हणा किंवा बदल्या म्हणा ह्या झाल्या पाहिजे ना. स्वाभाविक आहे ह्या गोष्टींची एवढ्या गंभीर घटना आहे, पण त्या होत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा जनतेने? याच्यात जोडून एक प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष म्हणजे जर आपण पाहिले काही पोलीस कर्मचारी 15 ते 17 वर्ष एकाच तालुक्यात आहे. म्हणजे त्याआधी शिरूर पोलीस स्टेशनला कार्यरत होते, त्याच्यानंतर शिक्रापूरला गेले, त्याच्यानंतर रांजणगावला आले आणि परत काय आता रांजणगाववरून शिरूरला आले. याबद्दल तुम्ही काय सांगाल? जो त्यांना एक क्रायटेरिया ठरलेला आहे त्याच्यात कुठेतरी गफलत होते का? हो, हे बदल्यांचं जे हे चालतं समीकरण हे सुद्धा खरं तर कायदेशीर तरतुदी न पाळता याच्यात ह्या गोष्टी होतात. आणि आपण सांगण्यापेक्षा जे वरिष्ठ बसलेत हे का नाही त्याची दखल घेत? तुम्ही जर समजा मी शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, माझे इथं कार्यकाळ पूर्ण झाला आहे, तर मी शिक्रापूर मागतो आहे किंवा रांजणगाव मागतो आहे आणि मग ते काहीतरी करून मला शिक्रापूर किंवा रांजणगाव मिळतं आहे. म्हणजे इथून मला फक्त तिथे हे कशासाठी? तुम्ही तालुका आऊट करा ना. ह्या गोष्टी म्हणजे तुमची जी नेटवर्क चेन आहे एखाद्याची जर असेल ती तुटल्या जाते, पण ती ब्रेक न झाल्यामुळं तुम्ही जे सांगितला मुद्दा तो सुद्धा यासाठी एक महत्त्वाचा भाग असू शकतो की मग ती चेन न तुटल्यामुळं ती चेन कंटिन्यू जुळते. म्हणजे मी शिरूर पोलीस स्टेशनला जर पोलीस ठाण्यात एखादा असला आणि तो इथून रांजणगावला गेला किंवा शिक्रापूरला गेला, त्याची ती जी चेन आहे ती तुटणार नाही. नेटवर्क चेन जर एखाद्याची सगळेच असे आहेत आपल्याला असं म्हणायचं नाही, एखाद्याचं काही वैद्यकीय कारण वगैरे असू शकतं, पण त्याचा आकडा कमी आहे. पण अशा ज्या घटना आहेत ही चेन तुटली पाहिजे. आणि बदल्यांचं जर तशा काही गोष्टी असतील तर त्याचीही यादी आपण घेऊ की तुम्ही सांगताय एवढ्या वर्षापासून किती जण आहेत याची अधिकृत माहिती आपण आज मागणी करू वरिष्ठांकडे. दुसरा एक प्रश्न, आत्ता कारेगावमध्ये एक सुलभ भिशी नावाचा प्रकार उघडकीला आला आहे आणि त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांसहित कर्मचाऱ्यांचे पण कोट्यवधी रुपये अडकलेत. अनेक तक्रारी दाखल झाल्यात, पण आत्तापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळातच ती बातमीपत्र मी वाचण्यात आलं होतं आणि आपण इथं इथं BC बाबत ते बातमीपत्र आहे, तर ते फार भयंकर आहे आणि माहिती अशी समजली की तो कोट्यवधी आकडा आहे. आणि मुळात एखाद्या अनोंदणीकृत संस्थेत किंवा कुठल्याही बेकायदेशीर याच्यात गुंतवणूक जर
पोलीस प्रशासनातले लोक करत असतील तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? म्हणजे विशेष म्हणजे अनेक हां. जणांनी DYSPकडे पण तक्रार केलेली आहे, पण त्याच्यात आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. तर कुठंतरी DYSP ह्या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात, असं वाटतंय. तीच तर मोठी शोकांतिका आहे. तालुक्यात तिरंग्याचा अवमान होतो, गुन्हा दाखल केला जात नाही. तालुक्यात राज्यचिन्हांचा अवमान होतो, गुन्हा दाखल केला जात नाही. कायदा पुरावे देऊनसुद्धा तर इतरही काही गोष्टी आहेत. आता तुम्ही सांगितलं की ह्या पण गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे. आणि एक जे काही माहिती मिळाल्यानुसार आणि जी बातमीपत्रांतून तर हा सगळा अवैध मार्गाचा काही मोठ्या प्रमाणात पैसा आहे. त्याच्यामुळे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असा काही प्रकार आहे. परंतु बेकायदेशीर जर गुंतवणूक झाली, त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात बातमीपत्र आलेत आणि तो आकडा फार मोठा आहे. तर मग त्याची दखल वरिष्ठांनी का घेतली नाही? जर उपविभागीय पोलीस अधिकारी दखल घेत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांचं काम नाही का त्याच्याबाबत दखल घ्यायचा? म्हणजे एकंदरीत ह्यामध्ये ही फार मोठी चेन आहे. म्हणजे कोणावरती खालच्या कर्मचाऱ्यांच्यावर जर कारवाई वरिष्ठ करत नाही तर मग असं म्हणावं लागेल की खालच्यांचाच दबाव त्यांच्यावर आहे. पहिलं काय असायचं की वरिष्ठांचं एक मॉनिटरिंग असायचं. DYSPचं मूळ काम काय हो? तालुक्याला दिलं आहे की हे 3 पोलीस ठाण्यांवरती एक मॉनिटरिंग ठेवणे व्यवस्थित, हे त्यांचं त्यातलं प्रमुख काम आहे. पण मुळात मध्ये DYSPवरच एका युवकाने आरोप केला होता की एका PSI थ्रू DYSPनीच पैशाची मागणी केली, असा त्यांनी DYSPवरच आरोप केला. त्यावर काय सांगाल? तो आरोप झाला. आता मला त्यातलं माहिती नाही, त्यातली काही जर बातमीपत्र वगैरे काय असतील तर मी ती तपासीन, ती पण वरिष्ठांक देईन. आणि तसा आरोप झाला असेल तर माहिती घ्यायला हवी की उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचा खुलासा काही वरिष्ठांक दिला आहे का? दिला नसेल तर मग संशय निर्माण होतो. जर एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यावर जर एखादा आरोप होतो आहे, त्यांनी त्याचा खुलासा काहीतरी वरिष्ठांकडे सादर केला असेल बातमीपत्रानुसार किंवा काय. आता ही बातमी एक आहे, शिक्रापूर पोलिसांच्या कर्तव्यावर संशय कल्लोळ, दुहेरी हत्याकांडातील निष्क्रियता, दुसऱ्या बळीला कारणीभूत. मग मला सांगा, जर दुसऱ्या बळीला कारणीभूत जर हे असतील किंवा तो तपासी अधिकारी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. तो आरोपी मोकाट कोणामुळं राहिला? दुसरा खून कोणामुळं करू लागला? आणि आज परिस्थिती तीच आहे ना, कायद्याचा धाक नाही. त्याच्यामुळं सर्रास ह्या ज्या अवैध गोष्टी सगळ्या चालल्यात, याला अक्षरशः म्हणजे बळ आले आणि सामान्य नागरिकाला भीती वाटायला लागली. मध्यंतरी तर सूरजनगरच्या ह्या प्रमुख पुणेनगर मार्ग आहे हा, आणि त्या रस्त्याला वाटतं एका महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकावून नेला. वर्दळीचा परिसर आहे. आता वाडीच्या रस्त्याला, तरोडोबाच्या वाडीच्या रस्त्याला दुकानात, त्या महिलेच्या दुकानातून म्हणजे ती काउंटरवर होती दिसतंय, त्याच्यातून हिसकून नेलं. म्हणजे मध्यंतरी ते फार गंभीर घटना घडली. एक 4-5 महिने अंदाजे साधारण झाले असतील. फायनान्सच्या गुंडांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. मला वाटतं भरपूर बातमीपत्र आली होती. तसे अधिकारच नाही यांनासुद्धा इथून कोणाचं तरी बळ आहेच ना. एवढी दादागिरी का करता? काय संबंध येतो? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार शिरूरचा जर हे सगळं जर पाहिलं, हे खूप व्यापक आहे. तालुकास्तरीय समितीचे सदस्य तहसीलदार आहेत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी किंवा त्या अवैध दारूमध्ये. त्यांचं काम आहे की या समितीची बैठक नियमित घ्यायची, शासन निर्देश, शासन नियमांचे व्यवस्थित पालन होते किंवा नाही याचा अहवाल द्यायचा. तहसीलदारांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर बैठक घ्यायला चालू केली तहसीलदारांनी, परंतु त्याची अंमलबजावणी शून्य आहे, अंमलबजावणी होत नाही. मग याच्यात सगळेच जर अधिकारी असं करत असतील, मला फक्त कागद रंगवणे हा आपला उद्देश नाही, अंमलबजावणी हवी. आपण जर आज लोकशाही, आपण लोकशाहीत जनता मालक म्हणतो, आपण मालक आहे आणि मग आपण मालक आहे ना, आपल्याला यांच्याकडं जनतेच्या हितासाठी बसावं लागतं दारात, घरदार सगळं सोडून. हा त्रास का सहन करायचा आपण? हा पण प्रश्न. आणि याच्यासाठी मी सगळ्याच तालुक्यातील सर्वांना मी नम्र आवाहन करतो की हा आपला तालुक्याच्या हिताचा लढा आहे. सर्वांनी याच्यासाठी सहभागी होणं गरजेचं आहे. कारण ही मगाशी तर एकाने काल एक जणांनी असं व्यक्त केलं मत की म्हणले असं जर चालू राहिलं तर थोड्या दिवसात आपल्या तालुक्याचा बिहार होईल. आणि जर पोस्तुसाप माहिती तुम्ही घ्यायला गेले तर बिहार सुधरत चाललं आहे. आपली ओळख काय होती ना, आपली ओळख काय चालली, त्याच्यासाठी आपण काम केलं. आणि खरं तर तालुक्याला सर्व जे काही लोकप्रतिनिधी असतील प्रमुख,
यांनी हे का गांभीर्याने लक्ष देत नाही या घटनांकडं? लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून कशासाठी निवडून दिलं आहे याच्याकडे त्यांनी पण गांभीर्याने, म्हणजे आपण लोकसेवकांना जसा जाब विचारतोय जनतेने त्यांनासुद्धा जाब विचारला पाहिजे. जर त्यांचं हे प्रशासन अधिकारी ऐकत नसतील तर त्यांनी प्रश्न उपस्थित केला पाहिजे विधानसभेत किंवा त्यांना जिथं वाटेल तिथे आवश्यक ठिकाणी. मग हे का नाही होत? तुम्हीसुद्धा ह्याबाबत लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, पत्रकार बांधवांना, की बाबा ही परिस्थिती गंभीर आहे, तुम्ही लक्ष द्या, हे मुद्दे का उपस्थित होत नाहीत. धन्यवाद. आपण पाहिलं की सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनावर पण गंभीर आरोप केलेले आहेत आणि खरंच आत्ता जर शिरूरची परिस्थिती पाहिली तर कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे डळमळी झालेली आहे. म्हणजे कुठंच कायदा आणि सुव्यवस्था राहिलेला नाही. पुणे ग्रामीणचे SP जे आहेत संदीप सिंह गिल साहेब या घटनेची दखल घेणार का, या आंदोलनाची दखल घेणार का, हे पाहणं आता संयुक्तिक ठरणार आहे. तेजस फडके, शिरूर तालुका.com, शिरूर.